नमस्कार मंडळी, आज आपण 3 किलोची भाजणी कशी करायची याची रेसिपी बघणार आहे। तर परफेक्ट 3 किलो भाजणीचं प्रमाण आणि अगदी वजनी ग्रॅम प्रमाणे सांगितल्यामुळे अतिशय उत्कृष्ट होता। शिवाय हिवाळा चालू झालेला आहे, हिवाळ्यामध्ये आपल्याला हिवाळा संपेपर्यंत हे भाजणी आपण आहे तशी स्टोअर करून ठेवू शकतो, अजिबात खराब होत नाही आणि कधीही आपण हे थालीपीठ बनवून खाऊ शकतो। अतिशय प्रोटीन अशा ह्या डाळी घेतलेल्या आहेत। यासाठी सुरुवातीला मी 1 किलो ज्वारी घेतली, त्यानंतर मग साधारण 250 ग्रॅम उडदाची डाळ, 250 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे आणि साधारण 200 ग्रॅम मसूरची डाळ घेतलेली आहे। डाळी सगळ्या आपल्याला मोजून घ्यायच्यात, तरच ही भाजणी अतिशय उत्कृष्ट होते। कमी जास्त झाले तर मग पीठ चिकट होऊ शकतं। साधारण परत मी ते 250 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या संपूर्ण डाळी मी एका सुती कपड्याने छान पुसून घेतलेल्या आहेत आणि नंतरच तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, वजनी ग्रॅमनी पण सांगितलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये साधारण आपल्याला 50 ग्रॅम जिरं वापरायचं आहे। जिरं वापरल्यामुळं भाजणीला छान एक सुगंध येतो किंवा छान चवसुद्धा लागते। आपण वरून जरी जिरं घातलं तरी चालेल, पण याच्यामध्ये आपण दळताना घालणार आहे शक्यतो, त्यामुळं चव छान येते। आता या संपूर्ण डाळी घेतलेल्या आहेत त्या सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायच्या आणि छोट्या गिरणीवरनं किंवा मोठ्या गिरणीवरनं आपल्याला दळून घ्यायचं आहे। आणि याच्यासाठी साधारण मी 10 ग्रॅम धनसुद्धा वापरलेलं आहे। सगळं मिक्स करायचं। या घेतलेल्या डाळी अतिशय प्रोटीनयुक्त आहेत। तुम्ही बघत असाल तर सगळ्या डाळी शक्यतो खाल्ल्या जात नाहीत, पण हिवाळ्यामध्ये शक्यतो आपण हे प्रोटीनयुक्त असे पदार्थ बनवले तर नक्की मुलांच्या पोटामध्ये जातात। शिवाय विदाऊट ऑइल न वापरता सुद्धा आपल्याला हे पदार्थ करता येतात। आणि आपण हे जरी चपाती किंवा भाकरी खाण्याऐवजी असे मस्त थालीपीठ बनवून खाल्ली तर चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। दह्याबरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या शेंगदाण्याची चटणी, तिळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता। अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही भाजणीचं पीठ इथे तयार करून आपण घेणार आहे। यासाठी सगळं साहित्य मिक्स केलं, एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि गिरणीवरून आता आपण हे दळून आणणार आहे। आता मोजून तुम्हाला दाखवते। हा 1 किलोचा डब्बा आहे, असे 3 किलो आपलं हे भाजणी झालेली आहे। 3 किलो भाजणी आरामात आपला हिवाळा पूर्ण संपेपर्यंत आपल्याला ही भाजणी आपल्याला वापरू शकतो, अजिबात खराब होत नाही। जर बाजरी वापरली तर हे पीठ थोडंसं कडवट होतं, यासाठी आपण इथं स्किप केलेलं आहे बाजरी। बघा दळून आणलेले आहे, ज्या आपण ज्वारीचं पीठ अगदी नेहमी दळून आणतो अगदी सेम तसंच, जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही, असं मध्यम असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे। त्यांना सांगितलं की नेहमीच्या ज्वारीच्या पिठाप्रमाणे दळून द्या, म्हटलं की ते लोक देतात। आता यासाठी लागणारं वाटण आपण तयार करूया। आज आपण थालीपीठ कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भाजणीपासून ते थालीपीठ कसं बनवायचं यापर्यंत सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आता बरेच जण डाळी सगळ्या छान भाजून घेतात आणि मग दळून आणतात, पण मी तसं न करता ह्या फक्त डाळी स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मगच दळून आणायच्या। आता बघा पीठ दळलेलं मी घेतलेलं आहे ते 3 वाटी आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं धनं, जिरं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला। तर हे 3 वाटी पीठ आहे। मध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद वापरायची। जिरं आपण दळताना घातल्यामुळे खरंच खूप छान सुगंध येतो या पिठाचा। आपण पीठ काढलं की डब्यातून लगेच डब्याचं झाकून ठेवायचं, म्हणजे जो वास असतो तो बाहेर जात नाही। आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि साधारण 2 चमचे मी तीळ घातलेले आहेत। बघा हे वाटण हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं घातलेलं आहे। तर संपूर्ण हे साहित्य घालून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी कांदा सुरुवातीला घालत नाही, थोडंसं शेवटी पीठ मिक्स झाल्यानंतर घालणार आहे, कारण सुरुवातीला जर आपण कांद्याचं प्रमाण जास्त असतं आणि कांदा जास्त घातला आणि पीठ आपण भिजवलं तर बघ लवकर पीठ सैलसर आहे की घट्ट आहे हे लवकर लक्षात येत नाही। यासाठी थोडंसं उशिरा आपण कांदा घालणार आहे। छान मिक्स करून घेतलेले याप्रमाणे पीठ थोडंसं चिकट वाटतं, तर आता तीळसुद्धा याच्यावरून घातले आणि कांदा यानंतर मी घातलेलं पीठ थोडंसं भिजवून घेतलेलं आहे आणि पीठ थोडं घट्ट झाले म्हणून परत आपल्याला थोडंसं पाणी घालून छान याचा
घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्टसुद्धा नाही. अशा प्रकारे आपलं पीठ हे भिजवून तयार झालं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि छान एकदा मळून घ्यायचं. बघा, याच्यामध्ये 8 ते 9 थालीपीठं आरामात होतात आणि साधारण हे अर्धा किलोच पीठ असेल तर आपण 3 किलो पीठ जर दळून आणलं तर भरपूर प्रमाणात आपण थालीपीठं बनवून खाऊ शकतो. सगळ्या डाळी वापरल्यामुळे अतिशय हेल्दी आहे. मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि झटपट एकदा जर आपल्याकडे भाजणीचं पीठ तयार असेल तर आपण पटकन करून घेऊ शकतो हे थालीपीठ. या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, बीट किंवा पालकसुद्धा मिक्स करून तुम्ही थालीपीठं बनवू शकता. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण इथे रेसिपी बनवू शकतो या पिठापासून. आता एक सुती कपडा स्वच्छ मी भिजवून घेतला. एक छोटासा गोळा करायचा, थोडंसं खाली पाणी शिंपडलेलं आहे आणि पातळ असं आपल्याला हे थालीपीठ इथे थापवून घ्यायचं आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने थालीपीठ बनवून बघितलं ना तर खरंच सांगते प्रत्येक हिवाळ्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे थालीपीठं बनवून नक्की खाल. जर या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ मनापासून आवडत एक लाईक आणि कमेंटमध्ये सांगा की आजचं भाजणीचं प्रमाण सांगितलेलं तुम्हाला कसं वाटलं किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. तर अशा प्रकारे पातळ थापून घ्यायचं. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ थापून घ्यायचं, म्हणजे खायला देखील खूप छान लागतं. आणि शक्यतो हे लोखंडी तवावरतीच आपल्याला थालीपीठ करायचं, म्हणजे छान लोहाचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये जातं. वेगवेगळ्या प्रकारमध्ये भरपूर कडधान्यामध्ये प्रोटीन जास्त असणाऱ्या डाळीचे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. बघा, थोडंसं लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल सुरुवातीला खाली घालायचं आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपलं पहिलं सुरुवातीचं थालीपीठ अजिबात चिकटत नाही याला. तवा छान गरम झालेला आहे. आता आपण याच्यावरती थालीपीठ घालून घेऊया. तर बघा, कपडा थोडासा जाड असला की लगेच सोडला जातो. बघा, मस्त असं हे थालीपीठ ते सोडून झालेलं आहे. आता थोडंसं कढईत तेल घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं, थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं. जे होल आपण केले होते त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं अशा प्रकारे. आणि कढईत थोडंसं तेल सोडलेलं आहे ते. तर छान आता खालची बाजू आपण छान भाजून घेणार आहे आणि नंतरच आपण इथे पलटी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त हे खालची बाजू आता मी ते पलटून करून घेते. तर तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे, दिसायला अप्रतिम झालं आहे. त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप छान हे थालीपीठ लागते. तर अशा प्रकारे सगळी थालीपीठं मी या पद्धतीने बनवून घेणार आहे. रंगावरूनच तुम्हाला कळत असेल की अप्रतिम, अतिशय हेल्दी, पौष्टिक, चवीला अप्रतिम लागणारं थालीपीठची भाजणी नक्की या हिवाळ्यामध्ये करून बघा. तर थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळी थालीपीठं मी येते याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर हे थालीपीठ तुम्ही एखाद्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा नॉर्मली आपल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता, मुलांना देऊ शकता. तर हे मी दह्याबरोबर खाणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त थालीपीठ तयार झालेले आहे दह्याबरोबर. अप्रतिम चवीचं थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशा काही छान